तर नमस्कार मंडळी, शीतल निकाळजे या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एक फॅमिली व्हिडिओ असणार आहे. कारण आज दादू दादू इकडं. दादू व्हिडिओ काढण्याचा विषय असा आहे की उद्या आमच्या शिरोचा आहे बर्थडे. तर आज श्री तिला काहीतरी गिफ्ट घेणार आहे, त्यासाठी आम्ही गावात जाणार आहे. आणि ईशा तुला काय घ्यायचंय? तुला तुझा तर बर्थडे नाही. हा काय बर्थडे नसला तरी ती घेतली ना, तिला घेतली. तर आपण पहिल्यांदा जाणार आहोत शरूची आणि ईशाची कटिंग करायला, बरोबर का? हो दादू, दादू इकडे बघ. तर आता आपण जाणार आहोत कुठं कटिंग करायला. का का पण का का बर तुला बर्थडेला काय पाहिजे? कसला घागरा? तुला अगं फ्रॉक छान असतो. दादू रोज व्हिडिओच्या मध्ये मध्ये ना गोंधळ करते, त्यामुळे दादूला पाठवले बाहेर. चला आता दादूकडे जाऊ. माझ्या बर्थडेचा केकच नसते. कोणाला मला देईल की तुला ते? तुला नाही देणार कधी? खरं कशा रे? तुझ्या बर्थडेचा केक नाही देणार तिला? हा माझ्या बर्थडे असला ना तुला पण नाही देणार. तर आता आलो आहोत आम्ही गावात. अगोदरच 2-3 नंबर होते. 15-20 मिनिटं आम्हाला थांबायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही दादू, ईशा, शिरू आम्ही थोड्या मस्ती मधला एक व्हिडिओ काढावं म्हणलं. आणि कटिंग कैसा करना मालूम है ना? बैक साइड है ना, खाली ये करने का मशरूम बैक साइड. इसका कैसे किया था पिछली बार? पूरा बारीक नहीं, इधर तक ऐसा करना. थांब थांब. मला मुलांसारखी कटिंग करायला आवडते, म्हणून मी पाठीमागची बाजू एकदम बारीक करायला सांगितली. म्हणजे एकदम केस कमी करण्यापेक्षा बॅक साईडची केस एकदम बारीक केली तर त्या केसांची पण वाढ चांगली होती आणि केस पण दाट येतात. मुलींना ते आवडत नव्हतं, तरी पण मी त्यांना बळजबरी करायला सांगितलं आणि नंतर तेच केस त्यांना छान वाटू लागले. एकदम शांत बस. हा एकदम बारीक बारीक कर भाई, एकदम बारीक. काय होते शरा केली कटिंग? आता शरूची छानपैकी कटिंग झालेली आहे आणि मस्त असा कट मारलेला आहे. शरूला पण भारी वाटत आहे. डोळे बंद कर मला. असेच करायचे छान मग. अगं असे छान असते, असेच असते छान. इकडं
भैया ब्लेड में अच्छा चला हाँ? ब्लेड लगना नहीं चाहिए। शुरू नीट बस, मान हलू नको हा. हा सरळ बस, एका जागेवर बस हा. आता शेरूची कटिंग झालेली आहे, पाठीमागची थोडी बाजू राहिलेली आहे आणि शेरूची आता कटिंग झाली की मग इशाची कटिंग करायला लागायची. बऱ्याच दिवसापासून मला अशी कटिंग करायची होती. मला बघायचं होतं की अशी कटिंग केल्यानंतर शेरू आणि ईशा कशा दिसतात म्हणून. बऱ्याच वेळा मी आलो होतो, पण प्रत्येक वेळी ते म्हणायचे की अरे ह्या तर मुली आहेत, मुलांसारखी का कटिंग करतो म्हणून. आणि दरवेळेस मी त्यांचं ऐकायचो आणि त्यांचा मशरूम कट मारायचो. शरा छान दिसते का? पण यावेळेस मी नक्की ठरवलं होतं, म्हणलं आज काही जरी झालं तरी मी माझ्या आवडीचा हा कट मारणार म्हणजे मारणार. आणि शेवटी मी तो कट मारायलाच लावला. झाली का शेरू कटिंग? चल हो खाली आता. बघ कशी कटिंग केली ईशा. चल जा आता, चल आता तुझी कटिंग करून घे, चल लवकर. भैया इसका भी अच्छे से कटिंग करो. बैक साइड है ना पूरा एकदम बारीक चाहिए, बारीक. ईशा काय होते? तशीच कटिंग करायची शेरू सारखी काय? हा आता ईशाची कटिंग चालू आहे, एकदम छान कटिंग करणार आहे आता ईशा. ईशा काय झालं ग? कानात केस गेलाय का? बरं बरं थांब बघू बरं, थांब हा काढते मी. हा एक मिनिट हा. झालं का? सगळं तोंडावर घेतलंय शेत. काय झालं? डळत गेलंय कंचा डळ निघलं का? बघ निघलं का? तो हात नको लावू, इथे ना सगळं केस आहे बघ. डोळे लावून घे, डोळे लावून घे, डोळे जाते डोळे बघ. बस भूक लागली जाते ना. चैनल है बंद हो गया है, कहीं चालू करो. क्यों बंद क्यों हो गया? किसका? नहीं नहीं वैसा नहीं ना करने का, तो उसमें चेंज किया था क्या? हो गया थोड़ा थोड़ा ठीक है, थोड़ा थोड़ा मोकळं मोकळं वाटते ईशा. चला आता ईशाची ईश्वरूची दोघींची पण कटिंग झाली. चला म्हणलं मी पण थोडी कटिंग करून घेऊ. मी पण थोडी कटिंग केली. ईशाला शरूला भूक लागली होती म्हणून म्हणलं चला आता त्यांना चायनीज घेऊ. तर मुलींना मी फुल चायनीज सांगितलं आणि घरी गेल्यानंतर आपण ते खाऊ असं म्हणून सांगितलं. मुलींची इच्छा होती की तिथंच बसून खायचं, पण मम्मी आणि दादू घरी होता म्हणून म्हणलं अगं ईशा शिरू आपण दाद्याबरोबर खाऊ म्हणे. मग काय भैयानं पटापट नूडल्स घेतलं आणि बनवायला चालू केलं आणि 10 मिनिटातच त्यांनी आम्हाला मस्त असं नूडल्स बनवून दिलं. भैयाला सांगितलं मला एकदम टेस्टी बनव.
आणि कलर फूड्स म्हणलं थोडं कमी वापर. मग काय भैयाने मस्त आपला हात चालवला आणि मस्त आपली चायनीज नूडल्स आम्हाला बनवून दिल्या. हा पुढे शा खाली थांबा. हा थांबा. हा झालं झालं. अगं आता घरी जायचं ना. चला भूक लागली काय ईशा तुला पण त्यात तरी पण भूक लागली काय दादा भूक लागली हा दादा भूक लागली ते देर शीतल लवकर ते सोडून काय झालं तुमचं काय झालं कुठे जाणार होता कटिंग करायलाच गेलो आपण म्हणजे बाई कावाची गेली काय आमचं काय करणार सध्या बर बर ठीक आमची वाईट पैसे ए सोड लवकर दादा दादू तुला आवडते नाही दादा आवडलं बाई आपण याच्यात टाकू लय गरम आहे बरं का लय गरम आहे थांब गरम लय अगं थांब की गरम किती गरम आहे का आता ना आपण याच्यावर ना सगळं असं कोबी एका साईडलाच राहू दे नको नको एका साईडलाच राहू दे दादा तुला पण दादा रे दादाला सॉस पण तिकडं एका बाजूला तिकडे काय चालतं हा तिकट लागला त्याला तिकट लागलं काय शरू दादू पाणी आणते का तिखट लागेल जपान अंतर हे पाणी गिलास घे गिलास घे दादू तू खाल्लं काय लगेच तिखट लागायला तिकट लागला ते चटणी दादा पाणी पिचर सगळं आपण सगळे खाऊ एवढं मागं पडून दादा रे एकदम मोठं अगं ते नाही हे दे असं हे दे शेवई दे नूडल्स नूडल्स एक दे की मोठं तू कसं केलं होतं एक मोठं दे हा घेतो डबल हा डबल शर डबल दिशात दे डबल दे दादा दादा रे डबल डबल अगं नीट ठेव की बाळा रेट वळत तिखट लागल त्याला हा अगं फक्त सरळ हा ते घेतो तो थोडं हळूहळू खाली कर अगं बस तिखट लागलं दादा तिखट